वेलकम की पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो. आज आपण कर्णाच्या कथेतला तिसरा महत्वाचा भाग पुढे घेऊन आलो आहोत. म्हणजे आजची ही जी साहित्यातील सखोल चर्चा आहे ना, ती खऱ्या अर्थाने एका अशा योद्ध्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्याने स्वतःच्या अस्तित्वासाठी केवळ नियतीशी नाही तर तत्कालीन व्यवस्थेशीही लढा दिला. अगदी बरोबर. आणि हा लढा काही सोपा नव्हता. हो ना. आज आपण बघणार आहोत की द्रोणाचार्यांच्या आश्रमशाळेत त्याला कसं एकाकी पाडलं गेलं, अंधारातले त्याचे खडतर प्रयत्न आणि हस्तिनापुरातल्या त्या सुप्रसिद्ध स्पर्धेच्या दिवशी झालेला तो थरार. एक उपेक्षित विद्यार्थी एकाच दिवसात अंगराज कसा बनतो, हे सगळं आज आपण उलगडणार आहोत. आणि अंगराज बनूनही त्याची जी मानहानी होते तो भाग तर खूपच अस्वस्थ करणार आहे. आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा योद्ध्याचा प्रवास वाचतो ना, तेव्हा त्यात सहसा गुरूंचं मार्गदर्शन असतं, समाजाची एक मान्यता असते. हो, एक निश्चित दिशा असते. पण इथे आपण अशा माणसाची गोष्ट पाहतोय ज्याचा रस्ता जाणीवपूर्वक अंधारलेला आणि काटेरी करून ठेवला होता. हा अंधार केवळ भौतिक नव्हता बरं का, तो व्यवस्थेने लादलेला उपेक्षेचा अंधार होता. खरंय. जेव्हा एक संपूर्ण व्यवस्था तुम्हाला सातत्याने सांगत असते की तुम्ही कोणीच नाही आहात, तेव्हा स्वतःचं स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी जी एक भयानक किंमत मोजावी लागते ती कर्णाने मोजली आहे. आणि मला वाटतं या सगळ्याची सुरुवात एका अत्यंत परिचित प्रसंगातून होते, पण त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. ती लक्षवेधाची सुप्रसिद्ध परीक्षा. द्रोणाचार्यांनी झाडावर तो लाकडी पक्षी ठेवलेला असतो. हो, तीच ती परीक्षा जिथे अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. अगदी तीच. आपल्याला नेहमी तेच उदाहरण दिलं जातं. पण या मूळ संदर्भात एक विलक्षण गोष्ट अशी आहे की जेव्हा अश्वत्थामा ही सगळी हकीकत कर्णाला सांगतो आणि विचारतो की तू तिथे असतास तर काय उत्तर दिलं असतंस, तेव्हा कर्णाचं उत्तर खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. तो म्हणतो की त्याला तो डोळाही दिसला नसता. अरे बापरे, म्हणजे कसं? तो म्हणतो की लक्ष समोर आल्यावर कर्ण उरतच नाही, तो स्वतःच एक बाण बनतो. फक्त बाणाचं टोक आणि लक्षाचा छेदन बिंदू एवढंच शिल्लक राहतं. हे ऐकून अश्वत्थामा अक्षरशः थक्क होतो. क्या बात आहे. इथे फक्त कौशल्याचीच बात नाहीये, त्यामागे दडलेल्या एका अत्यंत प्रगल्भ आणि कैशा विदारक मानसिकतेची साक्ष आहे. हो, मलाही तसंच वाटलं जेव्हा मी हे वाचत होते. हे बघा, समाजाने कर्णाला एक माणूस म्हणून किंवा एका कुळाचा प्रतिनिधी म्हणून कधीच ओळख दिली नाही. तो सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या एका अदृश्य ओझ्याखाली जगत होता. त्यामुळे जेव्हा एखादं लक्ष्य समोर येतं तेव्हा तो स्वतःला आणि लक्ष्याला दोन वेगळ्या गोष्टी मानतच नाही. म्हणजे तो स्वतःला पूर्णपणे मिटवून टाकतो. अगदी. तो स्वतःला जाणीवपूर्वक एका आयुधात रूपांतरित करतो. अर्जुनाची एकाग्रता ही एका राजपुत्राची परिपूर्णतेकडे जाणारी वाटचाल होती. पण कर्णाची एकाग्रता ही स्वतःला मिटवून देऊन केवळ एक उद्देश बनण्याची धडपड होती. बापरे, हे खूपच सखोल आहे. हो ना. ही एकरूपता जितकी महान आहे तितकीच ती एक मानसिक शोकांतिका सुद्धा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट प्रसंगाकडे जायला हवं. म्हणजे द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्याने सराव सोडला नाही. उलट तो अंधारात सराव करू लागला. रात्रीच्या वेळी. हो, रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा सगळे राजपुत्र झोपलेले असायचे तेव्हा कर्ण आपला लहान भाऊ शोण याला उठवायचा, त्याला एका इंगुदीच्या लाकडाचा पलिता देऊन झाडावर पाठवायचा आणि त्या धुसर प्रकाशात तो पक्षाच्या दोन्ही डोळ्यांचा वेध घ्यायचा, एकाच वेळी 2 बाण सोडून. पहिला बाण लागून पक्षी गरकन फिरायचा आणि तोवर दुसरा बाण दुसऱ्या डोळ्यात घुसायचा. हे खरोखरच अफाट आहे. मला तर हे एका अशा कलाकारासारखं वाटतं ज्याला रंगमंचावर मुख्य नाटकात कधीच संधी मिळणार नाही हे माहीत आहे, पण तरीही तो रिकाम्या प्रेक्षागारात रात्रीच्या वेळी मुख्य कलाकारापेक्षाही अधिक जीव तोडून तालीम करतोय. खूपच सुंदर रूपक आहे हे. त्या रात्रीच्या सरावामागे केवळ मला अधिक चांगलं बनायचं एवढीच भावना नव्हती. दिवसाच्या उजेडात आश्रमशाळेत त्याला सतत त्याच्या सूतपुत्र असण्याची जाणीव करून दिली जात होती. म्हणजे उजेडात त्याला त्याचा अपमान दिसायचा. बरोबर. दिवसाचा उजेड हा राजपुत्रांचा होता, तो प्रस्थापित व्यवस्थेचा होता. पण ती रात्र कोणाचीही नव्हती. त्या अंधारात त्याला कुणीही त्याच्या जातीवरून हिणवणारं नव्हतं. तो त्याचा एक सुरक्षित अवकाश होता. तर अगदी. आणि तिथे त्याने स्वतःसाठी असा मापदंड तयार केला जो द्रोणाचार्यांच्या परीक्षेपेक्षाही कैक पटीने कठीण होता. समाजाकडून उपेक्षा झाल्यावर माणूस एकतर पूर्णपणे खचून जातो किंवा मग तो स्वतःचा एक निर्दयी परीक्षक बनतो. कर्णाने दुसरा मार्ग निवडला. खरंय. आणि हे कौशल्य फक्त धनुर्विद्येपुरतं मर्यादित नव्हता, तो मल्लविद्येतही निष्णात झाला होता. बाहुकंटक नावाचा त्याचा एक डाव होता. हो, ज्यामध्ये तो प्रतिस्पर्धीची मान अशी अडकवायचा की श्वास कोंडून थेट मृत्यूच यायचा. हो,
उतकी अफाट आफत त्याच्यात होती की एकदा भीमाने रागाच्या भरात वाकविवलेली लोखंडी सळई कर्णाने एका हाताने सरळ केली होती. पण प्रॉब्लेम हा होता की अंधारात कमावलेली ही शक्ती जेव्हा उजेडात म्हणजे समाजात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा त्याला कुणीच मार्गदर्शक नव्हतं. तो हे सगळं निसर्गाकडून शिकत होता. अगदी जसं की शकुनी मामांच्या हातातला तो राजहंस. राजहंसाचे ते रूपक या प्रवासात अत्यंत निर्णायक आहे बरं का. राजहंस जसा पाण्यातून फक्त दूध वेगळं करून पितो आणि पाणी सोडून देतो, तसंच कर्णाने स्वतःच्या आयुष्याचं तत्वज्ञान बनवलं. म्हणजे जे आपल्याला स्वीकारतील त्यांच्याकडे जायचं. हो, ज्यांनी आपल्याला स्वीकारलं नाही त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याची धडपड करण्याऐवजी जे सामावून घेतील त्यांचा स्वीकार करायचा. म्हणूनच त्याने कौरवांचा आणि विशेषतः दुर्योधनाचा हात पकडला आणि पांडवांच्या उपेक्षेकडे पाठ फिरवली. पण निसर्गाकडून शिकण्याचे त्याचे हे धडे केवळ स्वभावापुरते मर्यादित नव्हते, ते त्याच्या कृतीतूनही उफाळून येत होते. नक्कीच. आणि याच कृतीचा कडेलोट एका अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगात होतो, जेव्हा द्रोणाचार्य यजनासाठी प्रत्येक शिष्याला जंगलातून एक जिवंत प्राणी पकडून आणायला सांगतात. आणि कर्ण काय करतो? कर्ण चक्क एक जिवंत वाघ पकडून आणतो. बापरे. हो, तो तहानलेला असतो आणि ओढ्यापाशी पाणी पित असताना एक भला मोठा वाघ त्याच्या अंगावर झेप घेतो. त्यांची तुंबळ हाणामारी होते. वाघ असंख्य प्रहार करतो, पण कर्णाच्या शरीरावर एक ओरखडाही उमटत नाही. त्याला त्याच्या अभेद्य कवचाची तिथे जाणीव होते. आणि तो त्या वाघाला नुसत्या हातांनी बडवतो. हो, नुसत्या हातांनी बडवून वेलीने बांधून थेट यज्ञस्थळी आणतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो, जर आपण याच्या मुळाशी गेलो तर शांतीच्या यज्ञासाठी चक्क जिवंत आणि हिंस्र वाघ पकडून आणणे हे थोडं अतिरेकी किंवा मूळ उद्देशालाच हरताळ फासणारं नाही का वाटत? यात समजूतदारपणापेक्षा उर्मटपणा जास्त वाटतो मला. तुमचा हा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे. वरवर पाहता तर उर्मटपणाच वाटेल किंवा नियमांचे थेट उल्लंघन वाटेल. पण इथे आपण थोडं समाजशास्त्रीय अंगाने विचार करायला हवा. म्हणजे कसं? कर्णासाठी तो वाघ केवळ एक शिकार नव्हता. हे यज्ञाचे जे नियम होते ते कोणी बनवले होते? त्याच व्यवस्थेने जिने कर्णाला सुरुवातीपासूनच नाकारलं होतं. त्याला सतत तू सामान्य आहेस, तू रथाचे घोडे हाकण्यासाठी जन्मला आहेस हेच बिंबवलं जात होतं. तो वाघ म्हणजे कर्णाच्या दबलेल्या आणि दुर्लक्षित पण अफाट क्षमतेचे एक जिवंत प्रतीक होतं. ओके, म्हणजे तो एक प्रकारे व्यवस्थेविरुद्धचा राग होता. अगदी बरोबर. जेव्हा प्रस्थापित चौकटीत तुमच्या क्षमतेला मोजण्यासाठी कोणतेही माप नसतं, तेव्हा तुम्ही ती चौकटच मोडून काढण्याचा प्रयत्न करता. कर्णाला माहीत होतं की तो कितीही चांगला प्राणी घेऊन आला तरी त्याची स्तुती होणार नाहीये. म्हणून त्याने असं काहीतरी केलं जे त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं. हो, आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे द्रोणाचार्य तो वाघ नाकारतात. यज्ञात वाघाचा बळी निषिद्ध आहे असं सांगून त्याला पुन्हा एकदा बाजूला सारलं जातं आणि शेवटी भीम त्या वाघाला जंगलात सोडून देतो. हेच ते वास्तव आहे ज्याशी कर्णाला रोज लढावं लागत होता. तुम्ही कितीही अफाट पराक्रम करा, जोवर तुमच्याकडे योग्य शिक्का नाही तोवर तुमचं कर्तृत्व नाकारलंच जाणार. आणि याचा त्याला प्रचंड मनस्ताप झाला असणार. हो ना. सलग 6 वर्ष तो त्या आश्रमशाळेत होता, पण द्रोणाचार्य किंवा कृपाचार्य यांच्याकडून त्याला साधी शाबासकीची थाप मिळाली नव्हती. याच सततच्या नाकारलेपणातून त्याने तत्कालीन समाजातील गुरूंना सोडून थेट निसर्गातील सर्वात तेजस्वी घटक आला, म्हणजे सूर्यदेवालाच आपला गुरु मानला. तो रोज गंगेत उभा राहून सूर्याची आराधना करू लागला. याच काळात तो एका किशोरवयीन मुलाकडून एका तरुण योद्ध्यात बदलत होता. तारुण्याची ती एक विशिष्ट ऊर्जा असते. अगदी. मूळ संदर्भात या वयाचं अत्यंत सुंदर वर्णन आले. सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य हे त्या तारुण्याच्या रथाचे 5 घोडे आहेत. कर्णाच्या आत या सर्व भावनांचा महापूर आलेला होता. आणि यातूनच एक प्रकारचा कडवटपणाही डोकावत होता. हो. एकदा अश्वत्थामा त्याला म्हणतो की स्त्रिया त्याला पाहण्यासाठी खिडक्या उघडतात कारण तो अत्यंत सुंदर दिसतो. आणि तेव्हा कर्ण काय म्हणतो? कर्ण त्याला जो प्रतिप्रश्न करतो तो त्याच्या आतल्या जखमीची खोली दाखवतो. तो म्हणतो की मग ही गोष्ट तुझ्या वडिलांना का नाही दिसली? त्यांना फक्त अर्जुनच का दिसतो? अरे बापरे, हा प्रश्न केवळ वैयक्तिक मत्सराचा नाहीये, तो थेट व्यवस्थेला विचारलेला जाब आहे. हो. आणि याच काळात प्रयागच्या त्रिवेणी संगमावर घडलेला एक प्रसंग त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू आपल्या समोर आणतो. हो, ती वृषालीची भेट ना? अगदी. एकीकडे तो एक अत्यंत कठोर आणि व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा योद्धा बनत चालला होता, पण दुसरीकडे त्याच्यात एक हळवा तरुणही दडलेला होता. तिथेच त्याची भेट वृषालीशी होते. ती सत्यसेन या सारथ्याची बहीण असते.
गंगेच्या तीरावर तिच्याकडनं चुकून पाण्याचा घडा फुटतो आणि जेव्हा तिच्या मैत्रिणी कर्णाला महाराज म्हणून संबोधतात तेव्हा कर्ण त्यांना लगेच थांबवतो. तो अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मी महाराज नाही, मी सूतपुत्र कर्ण आहे. मला इथे निसर्गाचा एक मोठा विरोधाभास दिसतो. प्रयागच्या त्रिवेणी संगमावर गंगा, यमुना आणि सरस्वती अशा वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन एक अखंड प्रवाह बनवतात. निसर्गाला कुठलाही भेदभाव मान्य नसतो. बरोबर. पण माणूस मात्र जातीभेदाच्या अशा भिंती उभ्या करतो की ज्या कधीच ओलांडता येत नाहीत. कर्ण स्वतःला सूतपुत्र म्हणून घेतो, यामागे त्याची लाज नसून एक प्रकारचा अभिमान आणि व्यवस्थेला दिलेलं आव्हान दिसतं मला. अत्यंत योग्य विश्लेषणाकडे आपण जातोय. स्वतःला सूतपुत्र म्हणून घेणे हा त्याचा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम होता. म्हणजे आधी स्वतःची ढाल तयार करणे. हो, लोक आपल्याला त्या नावावरून हिणवतील आणि आपल्याला दुखवतील याआधीच तो स्वतःच ती ओळख स्वीकारून लोकांच्या हातातील ते शस्त्रच काढून घेत होता. क्या बात आहे. प्रयागच्या तीरावर वृषालीला पाहून निर्माण झालेली ती हळुवार भावना आणि आपली सामाजिक ओळख न लपवता ताठ मानेने उभे राहण्याची वृत्ती, हे दोन्ही कर्णाच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची देतात. हस्तिनापुरातल्या त्या भव्य स्पर्धेच्या दिवशी हो, तो प्रसंग एखाद्या प्रेशर कुकरसारखा आहे. अनेक वर्ष खडकांच्या खाली अंधारात दबून राहिलेला एखादा पाण्याचा प्रवाह जेव्हा अचानक जमिनीला भगदाड पाडून बाहेर येतो ना, तेव्हा तो केवळ वाहत नाही, तर तो प्रस्थापित सगळं काही उद्ध्वस्त करू पाहतो. तो आखाडा, ती भव्यता, एका बाजूला बसलेल्या राजस्त्रिया, भीष्म पितामह, धृतराष्ट्र. पण त्या दिवशी सकाळपासूनच काहीतरी अघटित घडणार याची चाहूल निसर्गच देत असतो. आकाश ढगाळलेलं असतं, कर्णाला दर्शन घेण्यासाठी सूर्यदेव दिसत नाहीत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्याची जन्मजात कुंडलं सुद्धा निस्तेज होतात. हा एक अत्यंत सूचक आणि प्रतिकात्मक क्षण आहे. आकाशातील ढग हे केवळ हवामानाचं प्रतीक नाहीत. मग ते कशाचं प्रतीक आहेत? ते ढग म्हणजे त्या समाजाचा विरोध, परंपरांचे ओझे आणि ती दुटप्पी व्यवस्था आहे जिने कर्णाला आजवर झाकून ठेवले होते. आणि कर्णाच्या कुंडलांचे निस्तेज होणे हे त्याच्या आतल्या आत्मविश्वासाचे आणि त्याच्या स्वत्वाचे थोडेसे डळमळीत होणे दर्शवते. जेव्हा निसर्गही तुम्हाला साथ देत नाही असे वाटते, तेव्हा आतला आधारही थोडा खचतो. आणि त्याचा भाऊ शोण हे पाहतो आणि त्याला आखाड्यात जाण्यापासून रोखतो. त्याला एका मोठ्या अनर्थाची चाहूल लागलेली असते. पण कर्ण त्याला फक्त वेशीवर थांबायचं वचन देतो. तिथे बाहेर थांबून आतले आवाज ऐकणे हा त्याच्यासाठी एखाद्या मानसिक छळापेक्षा कमी नव्हतं. आतून अर्जुनाच्या जय जयकाराच्या घोषणा येत असतात. अर्जुनाचं मल्लांसोबतचं युद्ध, घोड्यावरच्या करामती आणि शेवटी त्याने केवळ आवाजाचा वेध घेऊन एका कुत्र्याच्या तोंडात मारलेला बाण. हे सगळं केवळ ऐकताना कर्णाची अवस्था काय होत असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो. अगदी. ज्या टाळ्यांवर आणि ज्या प्रशंसेवर त्याचा हक्क होता ती दुसऱ्या कुणाला तरी मिळताना ऐकणं हे त्याला सहन होत नाही. तो ओरडतो की सगळं खोटं आहे आणि त्याच क्षणी जणू त्याच्या या विद्रोहाला निसर्ग दाद देतो. आकाशातले ढग पांगतात. आणि हाच तो परमोच्च बिंदू आहे. ढग पांगतात आणि सूर्याची किरणे थेट कर्णावर पडतात. तोवर निस्तेज असलेली त्याची कुंडलं अचानक लाल रंगात चमकू लागतात. जणू सूर्याचा आशीर्वादच मिळाला त्याला. हो ना, हे केवळ हवामान बदलणे नव्हते, तर ते एका महान सत्याचं प्रकटीकरण होते. सूर्यदेव जणू त्याला सांगत असतात की जगाने तुला नाकारले तरी मी तुझ्या पाठीशी आहे. क्या बात है. जेव्हा तो आखाड्यात प्रवेश करतो तेव्हा तो केवळ एक उपेक्षित सूतपुत्र उरलेला नसतो. तो स्वतःच एक धगधगता प्रकाशाचा किरण बनलेला असतो. त्याची ती ऊर्जा इतकी प्रबळ असते की संपूर्ण आखाडा एका क्षणात स्तब्ध होतो. तो थेट आत जातो आणि ओरडतो, थांबा. तो सर्वांसमक्ष घोषणा करतो की अर्जुनाने जे जे केलंय ते सगळं मी करून दाखवू शकतो आणि तो ते करूनही दाखवतो. मल्लविद्येत अनेकांना लोळवतो. आणि धनुर्विद्येत आकाशातल्या फळाचे तुकडे करतो. पण खरा थरार उभा राहतो तो शेवटच्या क्षणी. आवाजाचा वेध घेण्याची परीक्षा. डोळे बांधलेले असताना कर्ण बाण सोडतो, पण त्याचा बाण त्या कुत्र्याच्या तोंडात जात नाही. आणि तिथे सगळे अर्जुनाचा जय जयकार करू लागतात. हो, द्रोणाचार्य अर्जुनाच्या गळ्यात मानाची माला घालतात. कर्णाला वाटतं की आता सगळं संपलं. पण तिथेच भीष्म पितामह उठून उभे राहतात आणि घोषणा करतात की आजचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन नसून कर्ण आहे. हा प्रसंग अनेक कथांमध्ये गाळला जातो, पण तो खूप महत्वाचा आहे. हो ना, मलाही हे पहिल्यांदाच कळलं. भीष्म सर्वांना सांगतात की कुत्र्याच्या भोंकण्यापूर्वी एका पक्ष्याचा मंजूळ आवाज आला होता
आणि कर्णाने त्या आवाजाचा वेध घेऊन तो बाण त्या पक्ष्याच्या चोचीत अचूक मारला होता आणि खरोखर तिथे तो पक्षी सापडतो. बापरे, म्हणजे कुत्र्यासारख्या हिंस्र प्राण्याऐवजी एका नाजूक पक्षाचा अचूक वेध घेणे हे कर्णाच्या कौशल्याचे सर्वोच्च प्रमाण होतं. अगदी. आणि या विजयामुळे तो पुन्हा एकदा मानाचा धनी होतो. तो थेट अर्जुनाला द्वंद्वासाठी आव्हान देतो. आणि बरोबर याच क्षणी जेव्हा कर्तृत्वाने तो सर्वांच्या वरचढ ठरतो तेव्हा पुन्हा एकदा परंपरेची तीच अभेद्य भिंत त्याच्या समोर उभी राहते. कृपाचार्य उठतात. हो, आणि त्याला त्याची कुळी, त्याचा वंश विचारतात. भर सभेत जेव्हा त्याला त्याचे वडील कोण, तो कुठल्या कुळाचा आहे असे प्रश्न विचारले जातात तेव्हा कर्णाची मान लाजेने आणि अपमानाने खाली झुकते. इथे मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. याच क्षणी दुर्योधन पुढे येतो आणि कर्णाला अंगराज घोषित करतो. पण आपण वस्तुस्थितीकडे पाहूया. दुर्योधनाने हे जे केलं ती खरंच निखळ मैत्री होती की अर्जुनाविरुद्ध उभा केलेला हा एक अत्यंत चतुर राजकीय डाव होता? कारण दुर्योधनाला माहीत होतं की अर्जुनाला रोखू शकणारा एकच माणूस आहे. हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निसंशयपणे एक राजकीय मास्टर स्ट्रोक होता. म्हणजे स्वार्थ होताच तिथे. हो, त्याने एकही बाण न चालवता अर्जुनाचे वर्चस्व मोडून काढले होते. स्वतःचे सामर्थ्य वाढवण्यासाठी त्याला कर्णासारख्या योद्धेची नितांत गरज होती. पण आपल्याला हे कर्णाच्या दृष्टिकोनातून समजून घेणं जास्त गरजेचे आहे. ते कसं? कर्णासाठी दुर्योधनाचा छुपा राजकीय हेतू काय होता हे दुय्यम होते. कर्णासाठी सत्य काय होते? ज्या भरसभेत द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म आणि सगळे प्रतिष्ठित लोक त्याला त्याच्या जातीवरून हिणवत होते, त्याला तुच्छतेची वागणूक देत होते, तिथे एक माणूस त्याच्या बाजूने उभा राहिला. हे खूप महत्वाचं आहे. हो, त्याने फक्त शब्दांनी आधार दिला नाही तर त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान दिले, स्वतःच्या रथात बसवले. एका उपेक्षित जीवासाठी ज्याला आयुष्यभर फक्त आणि फक्त धिक्कार मिळाला आहे त्याच्यासाठी हा आधाराचा हात राजकीय आहे की भावनिक याने काहीच फरक पडत नसतो. खरंय. तो क्षण कर्णाला कायमचा दुर्योधनाचा ऋणी करून जातो. आणि याचा प्रत्यय आपल्याला लगेच पुढच्या दृश्यात येतो. राज्याभिषेक सुरू असतानाच गर्दीतून काठी टेकत म्हातारे अधिरथ तिथे येतात. ते कर्णाचे वडील. त्यांच्या अंगावर साधे आणि मळके कपडे आहेत. आणि कर्ण काय करतो? तो राजमुकुट घातलेला नुकताच अंगाचा राजा झालेला कर्ण धावत जातो आणि त्या म्हाताऱ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो. तो एक विलक्षण विरोधाभास तिथे दिसतो. एका बाजूला सोन्याचा राजमुकुट आणि दुसऱ्या बाजूला धुळीने माखलेले पाय. हो, त्याच्या राजमुकुटावर वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू पडतात. पण हे अत्यंत भावनिक दृश्य पाहूनही प्रस्थापित व्यवस्थेचा प्रतिनिधी असलेला भीम मात्र त्याची घोर खिल्ली उडवतो. तो म्हणतो की तू राजपुत्र नाहीस, तू घोड्यांना खरारा करणार आहेस. तुझ्या हातात राज्य नाही तर चाबूक शोभून दिसेल. हा अपमान केवळ शब्दांचा नव्हता, तो त्याच्या अस्तित्वावर केलेला निर्दयी प्रहार होता. माणूस स्वतःच्या सामर्थ्याने राजेपद मिळवू शकतो, पण लोकांच्या मनातील पूर्वग्रह तो एका दिवसात पुसून काढू शकत नाही, हेच यातून सिद्ध होते. अगदी बरोबर. पण इथेही दुर्योधन पुन्हा एकदा त्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो आणि सर्वांना सुनावतो की कर्ण हा माझा मित्र आहे आणि अंग देशाचा राजा आहे. जर कोणी कर्णाचा अपमान केला तर त्याला माझ्याशी गाठ बांधावी लागेल. आणि यामुळेच त्यांची मैत्री घट्ट झाली. हो, या एका कृतीने दुर्योधन कर्णाच्या मनात कायमचं आणि अढळ असं स्थान निर्माण करतो जे भविष्यात महाभारताच्या युद्धाची दिशा ठरवणार असते. या संपूर्ण प्रवासाचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की केवळ अफाट कौशल्य आणि गुणवत्ता असून भागत नाही. समाजाची मान्यता मिळवणे आणि त्यांचा स्वीकार मिळवणे हा किती गुंतागुंतीचा, वेदनादायी आणि अनेकदा अपमानास्पद प्रवास असू शकतो. अगदी खरं आहे. कर्णाने अंधारात स्वतःला सिद्ध केलं, निसर्गाकडून शिकवण घेतली, स्वतःचे कर्तृत्व सर्वांसमक्ष सिद्ध केले. पण तरीही प्रस्थापित चौकटीने त्याला त्याच्या जन्माच्या ओझ्याखाली दाबून ठेवण्याचाच प्रयत्न केला. आणि याच सगळ्या भयानक मानसिक उलथापालथीमुळे त्या रात्री कर्णाला झोप लागत नाही. आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. तो अंगराज झाला होता. पण तरीही तो आतून प्रचंड अस्वस्थ होता. हो, तो मध्यरात्री गंगेच्या किनाऱ्यावर जातो. सगळीकडे नीरव शांतता असते. तिथे उभा राहून तो विचार करतो की आज आपण नक्की काय मिळवलं आणि काय गमावलं. राजा तर झालो,
पण आपली सूतपुत्र ही ओळख पुसली गेली का? आणि त्या रात्री जेव्हा तो गंगेच्या किनारी उभा असतो तेव्हा त्याला तिथे अंधारात एक आकृती दिसते, पाणी भरायला आलेला एक तरुण. आणि तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तोच सत्यसेन असतो, वृषालीचा भाऊ. नियती कशी चक्राकार फिरते बघा. हो ना. ज्या प्रयागमध्ये त्याने आपण सूतपुत्र असल्याचं अभिमानाने सांगितलं होतं, तोच धागा हस्तिनापुरात पुन्हा त्याच्या समोर येऊन उभा राहतो. आजच्या या चर्चेतून आपण कर्णाच्या अस्तित्वाची ती धडपड खऱ्या अर्थाने अनुभवली. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मागे ठेवून जाऊया. नक्कीच. आपल्या आयुष्यात असं का होतं की सर्वात मोठे विजयाचे क्षण आणि आतून तोडून टाकणारे सर्वात खोल अपमानाचे क्षण हे अनेकदा एकाच वेळी हातात हात घालून येतात? हा एक असा प्रश्न आहे जो कर्णाच्या कथेच्या निमित्ताने कायम अस्वस्थ करून जातो. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल चर्चेसह. तोपर्यंत ऐकत रहा.